हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे प्रितेश सारडा यांच्या वतीनं एका भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। येथील VK मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष पांगर, रामभाऊ कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमापूर्वी सेनगाव शहरामध्ये आमदार संतोष पांगर आणि रामभाऊ कदम यांचे JCBच्या सहाय्याने पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले। या सत्काराच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटमध्ये जाहीर प्रवेश केला। त्यामुळे सेनगावमध्ये शिवसेनेचा उत्साह वाढलेला दिसून आला। या कार्यक्रमाला उपस्थित डाव्या बाजूला बसलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी, पाठीमागे बसलेले माझे चिमुकले, समोर बसलेले माझे सर्व वडीलधारी मंडळी, सर्व शेतकरी, कास्तकरी, व्यापारी, पत्रकार, सर्व शिवसैनिक यांना महाराजा जय महाराष्ट्र करतो। तर डाव्या बाजूच्या कोपऱ्यापर्यंत आणि डाव्या बाजूच्या पाठीमागच्या कोपऱ्यापासून तर उजव्या बाजूच्या पाठीमागच्या कोपऱ्यापर्यंत सर्व नेते मंडळी, बरोबर आहे का? असं शॉर्टकट घेतलं तुम्हाला माहित असायला पाहिजे, कारण की माझ्या सेनगाव मारल्या माझा शिवसैनिक, माझा शेतकरी, माझा व्यापारी, माझा कष्टकरी सकाळी 11 वाजल्यापासून या संतोष बांगरची वाट बघतोय। त्याच्यात तुम्हाला समोर की आपल्या सर्वांची जोडी व्यक्त करतो। तुम्हाला सर्वांना माहित आहे की मी सकाळी 11 वाजता प्रितेशला सांगितलं होतं की मी सकाळी 11 वाजता तुझ्या कार्यक्रमाला येणार आहे। आता सांगा, या कोण्या कुत्री एक झाल्यानं कुठं वाहण्याची शिकण करत असतात का? त्यावेळेला तुम्हाला सांगतो, मार्केट कमिटीला उभे राहिले, फॉर्म भरले आणि माझ्या आईची तब्येत तुम्हाला सांगतो की अचानक बिघडली। मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की माझ्या आईला घेऊन मुंबईला गेलो। तिथं 3 ब्लॉक सांगितले, परेशान झालो की आता करायचं तरी काय। त्या ठिकाणी ऑपरेशन केलं आणि इकडं तुम्हाला सांगतो प्रचार चालू झाला, नारळ फुटले, पळापळी चालू झाली, हे बांडुकडे, बरोबर आहे, सगळे गोळा झाले। हे म्हणजे आता संतोष बांगरच्या माहिती तब्येत बरोबर नाही म्हणले, आता याचा फायदा आपण घ्या आणि त्या मार्केट कमिटीवर म्हणजे आमच्या सगळ्याचा म्हणून एक छटा काढला, बरोबर आहे। त्या देवानं ऐकलं, मायबाबाचा आशीर्वाद लय मोठा असतो, ध्यानात ठेवा। देवापेक्षाही, तुमच्या लक्षात आलं का? देवापेक्षाही जर कुणाचा आशीर्वाद असेल तर तो आपल्या आई वडिलांचा असतो, मित्र, ध्यानात ठेवा। आणि त्या आईची सेवा करण्यासाठी, तिला वाचवण्यासाठी मी मुंबईला गेलो। आणि हे जर हरामखोर तुम्हाला सांगतो की त्याचं जर भांडवल करत असतील तर त्या आईचा आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार आहे का? आणि ती आईच्या किती आणि एकच नाही रे, ती अपक्ष आलं ते अपक्ष आलं आणि ते अपक्षही कसं आलं माहिती झालं तरी तुम्हाला? तुम्ही टीव्हीवर, पेपरवर, मीडियावर सगळं पाहत असतात, ते अपक्षही तुम्हाला सांगतो एक त्वासवर आलं व्हिडिओ, त्याच्यावर त्वासवर। आता काय त्याचे हाल झाले तुम्ही बघा। आता हे पिसडून जे इथं बघायला जिल्हा परिषद लढवलं, मागं म्हणून मी विधानसभात लढवतो, त्याच्या आधी येणं म्हणून मी लोकसभात लढवतो। आता काय हलून घ्या, तू लढवतो तरी काय काय? अरे म्हणतो ते ग्रामपंचायत निवडून येत नाही, त्याला माणुसकी लागल, माणूस लागल, मर्दानगी लागल। अरे मी त्यानं माझ्यासोबतही काही दिवस काम केलं, बरोबर आहे। इमाने आप्पासावणी हे नाही तर तुम्हाला माहिती आहे, मी महादेवाचा भक्त आहे, मी खोटा बोलणार नाही। ज्यावेळेस मी जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं ते माझ्या हाताखाली काम करायचं। इमानेद्वारे तुम्हाला सांगतो, माहिती नाही एवढे माणसं त्याला कव्हाच बोलले नाही। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।